आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व पालकांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याकरिता 24 मार्च या तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. तरी प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस 1 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही त्या बालकांच्या पालकांनी अलॉटमेंट लेटर आणि आवश्यक कागदपत्र घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रांवर जाऊन पडताळणी समितीकडून आपले प्रवेश निश्चित करून घ्यावेत. तसंच या फेरीसाठी ही अंतिम मुदतवाढ आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केलं आहे. नव्या बांधकाम प्रकल्पांचं केंद्र ठरत असलेल्या घोडबंदर भागात बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना खेटून नाल्यांची उभारणी करणं तसंच त्या प्रकल्पांना नाहरकत दाखले देण्यासाठी मलनिस्सारण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. घोडबंदर परिसरासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका उपअभियंत्याला डावलून अभियंता विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच परिसराचा कारभार असलेल्या एका उपअभियंत्यानं वर्षभरात 21 बिल्डरांच्या प्रकल्पांना परस्पर परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. घोडबंदर विभागाची जबाबदारी ज्या अभियंत्यावर आहे त्याने यासंबंधीच्या तक्रारींचा पाढाच महापालिका शहर अभियंता विभागाकडे पत्राद्वारे वाचल्यानं हा सावळा गोंधळ उघड झाला असून ठाणे महापालिकेत यामुळे आणखीन एक घोटाळा या लेटर बॉम्बमुळे चव्हाट्यावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांची बांधणी करणं, विकास प्रस्तावांना नाहरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देणं अशी कामं मलनिस्सारण विभागामार्फत करण्यात येतात. या कामांसाठी ठाणे महापालिकेनं प्रभाग समितीन्याय अभियंत्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्याकडे बिल्डरांचे विकास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अटी आणि शर्तींची पूर्तता केली आहे की नाही याची पाहणी करूनच नाहरकत तसंच पूर्णत्वाचा दाखला देण्याची जबाबदारी असते. याशिवाय या भागात पावसाळ्यात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाले बांधणीची कामं करणं अशी ही जबाबदारी असते. ही कामं करण्यासाठी घोडबंदर विभागासाठी एका उपअभियंत्यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीच्या परवानग्या या अभियंत्यांच्या देखरेखीखाली पहिल्या टप्प्यात दिल्या जाव्यात अशी कामकाजाची पद्धत आहे. मात्र असं असताना घोडबंदर भागातील बड्या बिल्डरांना परवानग्या तसंच नाहरकत दाखले देताना नियमांची पायमल्ली केली गेल्याची तक्रार या उपअभियंत्यानं वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली असून पावसाळ्यात पूर परिस्थितीसारखे प्रकार यामुळे घडू शकतात अशी भीती पत्राद्वारे त्यांनी उपस्थित केली आहे. पेण अर्बन बँकेच्या सुमारे 3000 ठेवीदारांना ईडीनं चार्ज काढून घेतल्यानंतर देखील अद्याप ठेवी मिळाल्या नसल्यामुळे संबंधित कायदा कमकुवत असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. याबाबत केवळ माहिती न देता मंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश द्यावेत अशीही त्यांनी मागणी केली. याबाबत अधिवेशनात आवाज उठवताना आमदार संजय केळकर यांनी रायगडमधील सहकारी बँका देशातील 1100 बँका बुडाल्याची माहिती दिली. पेण अर्बन बँकेच्या 2500 ते 3000 ठेवीदारांना पैसे मिळावेत यासाठी आम्ही पेण ते मुंबई असा लॉंग मार्च काढला. आता ईडीनं तपासाचा चार्ज काढून घेतला असून बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे किती दिवसात मिळतील असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केलाय. याबाबतचा कायदा कमकुवत असून ठेवीदारांना पैसे त्वरित मिळवण्यासाठी अस्तित्वात असलेला कायदा कमकुवत आहेत. त्यात सुधारणा करण्याची गरजही केळकर यांनी व्यक्त केली आहे. तर आमदार प्रकाश साळुंखे यांनीही 5 लाखापर्यंतच्या ठेवी विम्यानं सुरक्षित करण्यात आल्या असल्याचं सांगून गेल्या 14 वर्षात तरीही ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. याबाबत उत्तर देताना मंत्री महोदयांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन 5 लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। 2020-21 पासून मुरबाडमधील भात उत्पादक शेतकऱ्यांचा रखडलेला बोनस लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात वाचा फोडल्यानंतर मंत्री महोदयांनी याबाबत माहिती दिली आहे। भात उत्पादक शेतकऱ्यांना नाफेड किंवा आदिवासी विकास महामंडळामार्फत क्विंटल मागे 500 रुपये बोनस देण्यात येतो। मात्र मुरबाड सारख्या आदिवासी दुर्गम भागातील सुमारे 500 भात उत्पादक शेतकऱ्यांना 2020-21 पासून बोनस मिळाला नसल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। ऑनलाईन नोंदणी करताना अडथळे निर्माण झाल्यानं या शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा बोनस रखडला असून मुरबाड भात उत्पादक संघटनेनं शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता। मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचं सांगून केळकर यांनी या बोनससाठी वित्त विभागानं मंजुरी दिली आहे का आणि बोनस कधीपर्यंत मिळेल असे प्रश्न सभागृहात उपस्थित केले। यावर उत्तर देताना मंत्री महोदयांनी बोनस रखडल्याची बाब सत्य असल्याचं सांगितलं। आतापर्यंत 3263 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना बोनस देण्यात आलाय। उर्वरित 500 शेतकऱ्यांचा बोनस देण्यास वित्तीय मंजुरी मिळाली असून हा प्रश्न कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रखडलेला 79 लाखांचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली आहे। शिक्षण खाते ठरल्याप्रमाणे 7 एप्रिल पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मोकळं झालं आहे। यासंबंधी न्यायालयाला सादर करण्यात आलेला मसुदा अधिसूचित करण्यास न्यायालयानं परवानगी दिली असून पालकांची याचिका फेटाळण्यात आली आहे। शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यात करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सरकारला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय। हे प्रकरण सोमवारी सुनावणीस आले तेव्हा न्यायालयानं शिक्षण खात्याला एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी बनवण्यात आलेल्या मसुद्याची पडताळणी केली। या मसुद्यात 1 एप्रिल पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितले। सुनावणी दरम्यान सरकारतर्फे न्यायालयाला माहिती देताना सरकारच्या नवीन धोरणाचा मसुदा लोकांना सूचना आणि हरकतींसाठी खुला करण्यात आल्याचं तसंच या मसुद्यावर लोकांना 27 एप्रिल पर्यंत हरकती नोंदवण्यास मुदत दिल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं। या प्रकरणात लोकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या असून 27 मार्च पर्यंत त्या घेतल्या जातील अशी माहिती सरकारकडून न्यायालयाला देण्यात आली आहे। या निवेदनानंतर न्यायालयानं शिक्षण खात्याला हिरवा कंदील दाखवताना प्रक्रिया पूर्ण करून लवकर मसुद्यातील नियम अधिसूचित झाल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली जाऊ शकते असंही न्यायालयानं सांगितले। एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू करण्याविरोधात हरकत घेणाऱ्या पालकांच्या याचिकेत करण्यात आलेल्या हरकती न्यायालयानं फेटाळल्यात। हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचंही सुनावलंय। न्यायालयाकडून या प्रकरणातील याचिका निकालात काढण्यात आली आहे। शिक्षण खात्याकडून हाती घेण्यात आलेली प्रक्रिया पूर्ण करून ती अधिसूचित करण्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली आहे। शाळा सुरू करताना ही परवानगी शिक्षण खात्यासाठी हिरवा कंदील ठरली आहे। ही प्रक्रिया योग्य वेळेत पूर्ण झाल्यास शिक्षण खाते नियोजित धोरणानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच शैक्षणिक वर्षाची सुरुवात करू शकणार आहे। केंद्र सरकारनं लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचं वेतन वाढवण्याचा निर्णय घेतलाय। खासदारांच्या पगाराबरोबरच भत्ते आणि माजी खासदारांचं पेन्शन देखील वाढवण्यात आले। ही वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे। संसदीय कार्य मंत्रालयानं सोमवारी यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। या अधिसूचनेनुसार लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचं वेतन आणखी 1 रुपयांनी वाढून 1.24 लाख रुपये प्रति महिना झाला आहे, तर दैनिक भत्ता हा 2000 रुपयांनी वाढून तो 2500 रुपये झालाय। पगारासह माजी खासदारांचं पेन्शन देखील 25,000 रुपये वाढवून 31,000 रुपये प्रतिमाह करण्यात आले। याशिवाय 5 वर्षांपेक्षा
जास्त सेवेसाठी अतिरिक्त पेन्शन 2,000हून वाढून 2,500 रुपये झाला आहे. हा निर्णय संसदेच्या बजेट सेशन दरम्यान घेण्यात आलाय. यापूर्वी पगार आणि भत्त्यांमध्ये झालेली वाढ ही एप्रिल 2018 साली करण्यात आली होती. 2018 मध्ये खासदारांचं मूळ वेतन 1,00,000 रुपये महिना निश्चित करण्यात आलं होतं. याचा उद्देश त्यांचा पगार, महागाई आणि उदरनिर्वाह यासाठी लागणाऱ्या खर्चात झालेली वाढ याच्या प्रमाणात असणार आहे. 2018 मध्ये केलेल्या बदलानुसार खासदारांना त्यांच्या भागात कार्यालय चालवण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी 70,000 रुपयांचा भत्ता दिला जातो. याशिवाय त्यांना कार्यालयीन खर्चासाठी 60,000 रुपये महिना आणि संसदेच्या अधिवेशनादरम्यान प्रत्येकी दिवसा 2,000 रुपयांचा भत्ता दिला जातो. आता या भत्त्यांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय खासदारांना दरवर्षी फोन आणि इंटरनेटचा वापर करण्यासाठी देखील भत्ता दिला जातो. ते स्वतः किंवा त्यांचे कुटुंबीय वर्षात 24 वेळा मोफत डोमेस्टिक फ्लाईटमधून प्रवास करू शकतात. ते कार्यालयीन कामासाठी किंवा खासगी कामासाठी कधीही फर्स्ट क्लासनं रेल्वेने प्रवास करू शकतात. रस्त्यानं प्रवास केल्यानंतर त्यांना इंधनाचा खर्च दिला जातो. खासदारांना दरवर्षी 50,000 युनिट वीज आणि 4,000 किलोलिटर पाणी मोफत दिलं जातं. सरकार त्यांच्या राहण्याची देखील सोय करते. खासदारांना दिल्लीत कोणतंही भाडं न देता मोफत घर मिळतं. त्यांना त्यांच्या ज्येष्ठतेवरून हॉस्टेलचे रूम, अपार्टमेंट किंवा बंगला दिला जाऊ शकतो. जे खासदार सरकारी निवासस्थान घेत नाहीत त्यांना दर महिन्याला घराचा भत्ताही दिला जातो.